सध्या मला काही जरी करायचं असेल ना, अगोदर चष्मा लावावा लागतो आणि आज मला माझे वीकली प्लॅन्स बनवायचे होते म्हणून म्हणलं तुम्हाला सुद्धा माझं हॅबिट ट्रॅकर दाखवावं. त्यानंतर मग जेवण केलं आणि वॉकिंगला जायच्या अगोदर प्रोटीन पावडरची बॉटल भरून घेतली आणि हे शूज तर ना जातच नव्हते. खूप जास्त परेशान करून सोडलं होतं आणि आज मी 10,000 स्टेप पूर्ण करू शकले नाही. 6,500च केल्या कारण मला खूप जास्त वीक वाटत होतं. हे पीस लिलीचं झाड ना जेव्हापासून या कुंडीमध्ये ट्रान्सफर केलंय तेव्हापासून खूप छान उगवायला लागले आणि त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले आणि अगोदर स्किन केअर करून घेतली. त्यानंतर देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि जेव्हा आपण असं मस्त देवाला दिवा लावून थोडंफार बसते ना त्यावेळेस खूपच छान वाटतं. त्यानंतर बाकीची राहिलेली स्किन केअर करून घेतली म्हणजे सिरम लावायचं बाकी होतं. नंतर सोबतच म्हणलं हेअर केअर पण करून घेऊ म्हणून मग सिरम पण लावून घेतलं आणि आज मला सकाळी वेळ भेटला नव्हता म्हणून मग इव्हिनिंगलाच बुक रीड करायचं ठरवलं. त्या अगोदर प्रोटीन पावडर बाकी होतं ते पण पिऊन घेतलं आणि मग शांतपैकी बसून बुक रीड करून घेतलं. त्यानंतर हे पार्सल वगैरे आलेले मला सर्व नीट ठेवून द्यायचे होते कारण याचा खूपच जास्त पसारा झाला होता. ते सर्व झालं की मग अगोदर किचन मध्ये गेले आणि केमोमाईल टी बनवायला घेतली. त्यात माझे हे टूथपिक आले होते ते एकदम ना असे पडले. मला माहितच होतं जेव्हा मी याला झटक्याने काढेल ना तेव्हा ते पडणारच आहे. त्यानंतर मग नाईट क्रीम लावून घेतली आणि मला ना सध्या माझ्या स्किन मध्ये खूप जास्त चेंजेस दिसत आहेत. मला माहित नाही लोकांना काय वाटते काय नाही, पण मला जो सध्या रिझल्ट जाणवतोय ना तो खरंच खूप छान आहे आणि मी त्यामुळे खूप जास्त हॅप्पी सुद्धा आहे.